या केसमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा लक्षात येतोय, तो म्हणजे या तिघींचंही एकमत होतं. म्हणजे तिघी जणी या एकाच सारख्या वागायच्या, तिघी कुठल्याही मुद्द्यावर त्यांचं एकमत होतं. साधारणपणे भावंडांमध्ये किती जरी प्रेम असलं तरी सुद्धा भावंडांमध्ये भांडणं होत असतात. एका मतावर भावंड शक्यतो येत नाहीत, पण या तिघी जणी एका मतावर येत होत्या. याची कारणं तुम्हाला डॉक्टर नकुल काय वाटतात? मला असं वाटतं की एकत्र त्यांचं मत असणं या मागे वेगवेगळे कारण असू शकतात. त्यातलं एक ऑफकोर्स गेमिंग जे आपल्याला सध्या दिसत आहे. जर तिघींनाही सवय असेल मोबाईलची, तर ऑफकोर्स मोबाईल वापरावरून तिघींचं एकमत होत असणार आहे. गेम खेळण्यावरून तिघींचं एकमत होत असणार आहे. त्याच्यापासून दूर ठेवल्यानंतर तिघींचं एकमत होत असणार आहे की आम्हाला खेळू दिलं जात नाहीये. या व्यतिरिक्त घरामधली काही कलह असतील जे त्यांना पटत नसतील, आई वडिलांचे असतील किंवा त्यांच्या बरोबर असणारे आई वडिलांचे काही रिलेशनशिप इश्यूज असतील, यावरही त्यांचं काही एकमत असेल की आपल्याला नीट लक्ष दिलं जात नाहीये किंवा आपल्याला पाहिजे तसा घरामध्ये आपण म्हणू शकतो कम्युनिकेशनचा वाटा मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टींवरून बऱ्याचदा त्यांचं एकमत होऊ शकतं, कारण त्या तिघी फार एकमेकांपासून लांब नव्हत्या. 2-2 वर्षांचंच अंतर होतं. तर काही प्रमाणामध्ये नक्कीच या गोष्टी असू शकतात.